मगच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली तोच हर्षद. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती त्याचा सामना करतो किशोर. अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू यावेळेस मात्र समजू शकले नाही ते किशोर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. दोन्ही मातब्बर असे दोन्ही संघ यावेळेस मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये दाखल होऊन आपला खेळ प्रदर्शित करताना दिसत आहेत. हर्षदचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू. सकाळचं शांत असं वातावरण त्यामध्ये सुरू असलेले सामने स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक SMDच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत. हर्षदचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्ट्राइक वरती आहे तो मोहित. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलाय परंतु 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये यश येताना दिसत नाही. फक्त 1 धाव यावेळेस मात्र स्वरा 11 दिवा संघाला काढता आले. संघाची एकूण धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. हर्षदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती किशोर. यावेळेस मात्र चेंडू काही समजू शकले नाही. स्लिप मध्ये चेंडू गेला मात्र 1 धाव काढण्यापासून रोखू शकला नाही तो. जितू निलेश रिची 11 संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 3. आता मात्र स्ट्राइक वरती खेळताना दिसतोय तो मोहित. यावेळेस मात्र थोडासा फसवा स्लोअर चेंडू टाकला होता. फलंदाज मात्र समजू शकले नाही. फक्त 1 धाव यावेळेस मात्र काढता आली ती किशोर. माफ करा मोहित याला. आता मात्र स्ट्राइक वरती खेळताना दिसेल तो किशोर. गोलंदाजी मार्ग वरती हर्षद की किशोर. अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त 1 धाव यावेळेस मात्र काढता आली किशोरला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 5. डीजे आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक टाकण्यासाठी दाखल झालाय तो जितू निलेश रिचिलन संघाकडनं अक्षय. त्याचा सामना करेन किशोर. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली होती ती किशोर आणि मोहितने. आता मात्र अक्षयच्या गोलंदाजीचा सामना करेन तो किशोर. या मैदानाची एक खासियत आहे की कितीही धावा मारल्या तरी चेसिंग करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चेसिंग होते. आता मात्र अक्षयचा चेंडू समजू शकला नाही तो किशोर आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होताना दिसते. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येत नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजीची सुरुवात यावेळेस मात्र केली ती अक्षयने. जितू निलेश रिचिलन संघाविरुद्ध जर मोठी धावसंख्या उभारली तरच त्यांना थांबवता येईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू गेला गली रिजन मध्ये. फक्त 1 धाव यावेळेस मात्र
काढता आली ती परेश इलेव्हन दिवा संघाला. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. चेंडू झाले ते 2. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो जितू निलेश रिची इलेव्हन संघ. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करीन तो मोहित. यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू सरळ गली स्लिप रिजन मध्ये विशालच्या हातामध्ये आणि बाद होताना दिसतोय तो मोहित. डीजे आता मोहितची जागा घेण्यासाठी आलाय एक मोठं नाव रोहित भालेराव. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेस मात्र या मॅच मध्ये किती धावा काढेन येणारी वेळच सांगेन. अक्षयच्या पुढच्या चेंडूचा समाचार घेताना दिसेन रोहित. यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने मारलेला फटका, 2 धावा काढण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, मात्र रनआउट स्वरूपातून बाद होताना दिसतील ते किशोर आणि दुसरा फलंदाज देखील बाद. साठी मैदानावरती दाखल झालाय तो नन्ना मुन्ना समीर. स्ट्राईक वरती खेळतोय तो रोहित, नॉन स्ट्राईक वरती समीर, गोलंदाजी करतो तो अक्षय. यावेळेस मात्र खोलवरचा चेंडू मिडअपच्या दिशेने मारलाय. 1 धाव काढण्यापासून रोखू शकत नाही तो जितीरीचे निलेश इलेव्हन संघ. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. एकूण धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना दिसेल तो नन्ना मुन्ना समीर. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना आता मात्र स्ट्राईक वरती दाखल झालाय तो समीर उर्फ सम्या. अक्षयचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र स्ट्राईक वरती आहे तो समीर. अतिशय सुंदर असा चेंडू, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कव्हर रिझर्व मध्ये बाद होताना दिसतोय तो समीर. अजून एका विकेटचं पतन. आता मात्र समीरची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय तो महेश. अतिशय सुंदर असा खेळ करताना दिसतोय तो जितू निलेश रिची इलेव्हन संघ. विशाल मडवी यांचा हा पुरस्कृत संघ जितू निलेश रिची इलेव्हन संघ. चालू असलेला सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. स्वरा इलेव्हन दिवा विपक्ष जितू निलेश रिची इलेव्हन संघ. पुन्हा एकदा स्वर्गीय संदीप दादा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो भावेश. भावेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. डीजे भावेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा समाचार यावेळेस मात्र घेतलाय तर रोहित भालेरावने. भावेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे तो रोहित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका,
लॉंग ऑन मध्ये मारलेला गगन भेदी गगन चुंबी षटकार डीजे. आता मात्र थोडासा तालामध्ये येताना दिसतोय तो स्वरा 11 संघ, कारण की भावेच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून रोहितने देखील दाखवून दिले की मी देखील स्वर्गीय संदीप दादा पाटील स्मृती चषक मध्ये खेळण्यासाठी दाखल झालोय. तर का झालोय याच उत्तर देतोय तो रोहित भालेराव. भावेचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडीशी चुकीची लाईन आणि त्याचा दंड म्हणून पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 22. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय तो रोहित. गेल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला तोच रोहित पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला सीमारेषे पार षट. मात्र थोडा प्रेक्षकांना विचार करावा लागेल, कारण की या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक मारेन का, कारण की रोहित भालेराव बॅटिंगमधनं अतिशय आग ओकताना दिसतोय. त्याच्या समोर जो गोलंदाज आहे तो देखील एक चांगला गोलंदाज आहे, तरी देखील त्याचं उत्तर देताना दिसतोय. भावेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका यावेळेस मात्र बाद होताना दिसतोय. रोहित भालेराव वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक चालू असताना भावेशच्या पहिल्याच्या 4 चेंडूंचा मोठा समाचार घेतल्यानंतर भावेशने देखील दाखवून दिले की मला देखील दातिवली संघामध्ये का खेळवलं जातं. आपल्या गोलंदाजीची धार दाखवताना दिसतोय तो भावेश. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो भावेश. मात्र पहिल्या 4 चेंडूंवरती सलग 4 षटकार ठोकले ते रोहित भालेरावने. आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालाय तो अर्जुन. भावेशचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू समोरच्या दिशेने मारला, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि भावेशच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 36-36 डीजे.
सोरा 11 दिवा संघ, मात्र रोहितने आपल्या बॅटिंगची धार दाखवली आणि भावेशच्या पहिल्या 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकून आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र भावेशच्या 5व्या चेंडूवरती झेलबाद होऊन परतावं लागलं ते रोहितला. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय तो दिलीप. आता मात्र फलंदाजी मार्गवरती दाखल झालाय तो महेश. नॉन स्ट्राईक वरती आहे तो अर्जुन आणि गोलंदाजी मार्गवरती उभा आहे तो दिलीप. दिलीपचा पहिला चेंडू, यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेने चेंडू, गगनभेदी षटकार. आता मात्र काहीतरी तालामध्ये खेळताना दिसतोय तो सोरा 11 दिव्याचा संघ. अतिशय फलंदाजी भरताना दिसते. दिलीपच्या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ गेला मिडॉनच्या दिशेने. 2 धावा काढण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश येताना दिसतंय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते सोरा 11 दिवा संघाला. आता मात्र चांगला खेळ करताना दिसतोय तो सोरा 11 दिवा संघ. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44-44. दिलीपचा पुढचा चेंडू, सामना करेन तो महेश. पुन्हा एकदा बॅटिंग मधनं मारलेला हा चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, षटकार. दिलीपचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ गेलाय. मिडॉनमध्ये झेल बाद होताना दिसत आहेत ते महेश डीजे. संघाचं अर्धशतक झळकावताना दिसलाय तो सोरा 11 दिव्याचा संघ. आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालाय तो दिनेश. दिनेशच्या पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेग मध्ये झेल बाद होताना दिसत आहेत अर्जुन. दिलीपच्या चेंडूचा सामना करताना दिसेन तो दिनेश. नॉन स्ट्राईक वरती आहे तो बंटी. यावेळेस मात्र स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली ती दिलीपाने. टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचंय. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली ती जितू निलेश रिचिलियन संघाच्या दिलीप याने.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो जितू निलेश रिची 11 संघ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 50 आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या जितू निलेश रिची 11 संघाला 50 धावा. डीजे फोर्टी 49 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी जितू निलेश रिची संघाला 50 धावा करायच्या. सर्व संघांच्या माहिती सोमनाथ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. मंडळ त्यांचं खूप खूप स्वागत करतं. त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर रुपेश दादा म्हात्रे यांचं देखील स्वागत, खूप खूप स्वागत. त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पंच थोडस थांबा. एक्कावन्न माफ करा, 51 धावा चेसिंग आहेत. एक मिनिट पंच, चला सामना चालू करायचा आहे. जिंकण्यासाठी जितू निलेश रिचिरियन संघाला 51 धावा करायच्या. गोलंदाजी मार्गवरती आहे तर रोहित भालेराव. रोहितच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय तो मनीष कोळेकरने. यावेळेस मात्र फक्त एक धाव काढता आली ती मनीषला. दोन्ही असे मातब्बर संघ यावेळेस मात्र खेळताना दिसत आहेत. तर स्वर्गीय संदीप दादा पाटील स्मृती चषक. आता मात्र रोहितचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र रोहितच्या चेंडूचा चांगला समाचार. गगनभेदी गगनचुंबी षटकार. डीजे विशाल विशाल आता मात्र मयूरची बॅट तडपताना दिसते. मयूरच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसत आहेत.
रोहितच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारून यावेळेस मात्र थोडीशी चुकीची लाईन करताना दिसत आहेत ते रोहित. मयूरने दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारून थोडस अडचणीत आणलंय ते रोहितला. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मयूर. आता मात्र अतिशय सुरेख असा चेंडू विकेट किपरच्या हाताला लागून चेंडू स्लिप मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र झेल मिस करण्यात आला आणि एक जीवदान मात्र यावेळेस मयूरला देण्यात आला आहे. या जीवदानाचा किती फायदा उचलतो येणारी वेळच सांगेन. आता मात्र पुन्हा एकदा मागच्याच मॅचचा सामनावीर मनीष कोळेकर यावेळेस मात्र मनीषच्या उर्फ पंड्याच्या बॅट मधून निघालेला लॉंग ऑनचा फटका सरळ सीमा रेषा पार षटकार. डीजे पंड्याच्या बॅट मधून निघालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार षटकार. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये देखील याच बॅट्समॅननी खूप अशी सुंदर अशी फलंदाजी केली होती. आता मात्र आपल्या बॅट मधून आग ओकताना दिसतोय तो पंड्या. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र समजू शकले नाही ते मनीष. आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 21. डीजे समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढील मॅचचा टॉस लगेच करून घ्यायचा आहे. आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय, गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय तो तुषार. थोडंसं फास्ट खेळायचंय. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जितू निलेश रिची 11 विपक्ष स्वरा 11 दिवा. स्वर्गीय संदीप दादा पाटील स्मृती चषक 2022 पर्व दुसरे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी आलं तो तुषार. चला थोडंसं फास्ट खेळायचंय. तुषारचा पहिला चेंडू अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र झेल बाद होताना दिसत आहेत मयूर. डीजे
हॅलो, संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 वरती. चालू असलेला सामना जितू निलेश रिची 11 विपक्ष स्वरा 11 दिवा या दोन संघांमध्ये हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू. जिंकण्यासाठी करायच्या त्या 51 धावा. गोलंदाजी मार्क वरती उभा आहे तो तुषार. विशाल का माईक वरती कोण बोल जा हे कर स्लो मोशन घे. हो आपण नाही देत, तू फक्त मैदान उभा राहा. जा ना तू जा ना. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. स्लो मोशन घे त्याची, पाठवून जा, पाठवून घे, मग पुढे नको राहा. यावेळेस मात्र अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू, कोणती धाव घेता आली नाही. यावेळेस मात्र जितू निलेश रिचिलियन संघाला. तुषारचा पुढचा चेंडू, त्याचा सामना करेन प्रशांत. चला टॉस करून घ्यायचा पुढच्या. संजीव 11 डोंबिवली विपक्ष तस्मय 11 दिवा. दोन्ही कर्णधारांना नम्र विनंती आहे, समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र तुषारच्या चेंडूचा चांगला समाचार घेताना दिसतोय. चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. षटकार डीजे. चार बॉल 4. तुषारचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. फक्त एकच धाव काढता येईल ती जितू निलेश रिचिलियन संघाला. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आता मात्र मागच्या मॅचचा सामनावीर मनीष कोळेकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना दिसतोय. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय पॉइंट रिजन मध्ये. फक्त एक धाव यावेळेस मात्र काढू शकलाय तो जितू निलेश रिचिलियन संघ. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 35. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 35. डीजे. कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. संजू 11 डोंबिवली संघ, कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे. आलेल्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रमुख सहकार्य केलं ते श्री गणेश वामन पाटील, त्याचबरोबर सुभाषभाई प्रजापती, परशुरामजी पोळ, आप्पाजी गावडे, दिनकर देसाई, या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो सिंग. त्याचा सामना करेन मगाच्या मॅचचा सामनावीर मनीष उर्फ पांड्या. यावेळेस पांड्याच्या बॅटवरनं निघालेला फटका सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. चला टॉस करून घ्यायचा आहे. पुढील होणारा सामना संजीव 11 डोंबिवली विपक्ष तस्मय 11. त्यांचा या स्पर्धेतील पहिला सामना. त्याचाच टॉस करण्यात येत आहे.
सिंगचा पुढचा चेंडू त्याचा सामना करताना दिसेल तो मनीष. अतिशय सुंदर अशा पद्धतीने टोलवलेला चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र 2 धावा काढण्यापासून रोखू शकत नाही तो स्वरा 11 दिव्याचा संघ. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना दिसतोय तो मनीष. सिंगचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र नैसर्गिकरित्या वळण घेणारा चेंडू समजू शकला नाही तो मनीष. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 44-44. अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसतोय तो सिंग. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता मात्र जितू निलेश रिची 11 संघाला. सिंगचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. आता मात्र झेलबादची संधी, कोणतीही चूक नाही आणि बाद होऊन परतावा लागून तो मनीष कोळेकर उर्फ आता मात्र मनीची जागा घेण्यासाठी आला तो हर्षद ठोंबरे. अतिशय मोठं असं ते नाव, परंतु गोलंदाजीवरती आहे तो सिंग. यावेळेस मात्र एक आगळा वेगळा शॉट. धावचीसाठी अपील, परंतु पंचांनी धुडकावून लावली. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र पूर्ण केलाय तो जितू निलेश रिची 11 संघाने. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45-45. सिंगचा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती खेळतोय तो हर्षद ठोंबरे. यावेळेस मात्र चेंडू काय समजू शकले नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती. षटक संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 45. डीजे यांनी आपला निर्णय कळवायचा आहे, कारण की आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि वातावरण पाहता लवकरात लवकर आपल्याला सगळे सामने आजच्या दिवसातले पूर्ण करायचे आहेत. आता मात्र गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती वाहण्यासाठी आलाय तो दिव्याचा तारा ब्रावो. त्याचा सामना करेन तो प्रशांत. यावेळेस मात्र ब्रावोच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेताना दिसतोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि या दुसऱ्यांदा विजय, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील विजय होताना दिसतोय तो जितू निलेश रिची 11 संघ. डीजे